नमस्कार, मी दिग्विजय दुटे कस्तुरी ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं एकदा पुन्हा स्वागत करतो. आंबा फळामध्ये जी फळमाशी असते, ज्याच्यामुळे फळामध्ये आळ्या निघतात, तर ती आळी आपण कंट्रोल करू शकतो. त्यासाठी हा फळमाशीचा सापळा आहे, फ्रूट फ्लायसाठी ट्रॅप आहे हा. ह्याच्यामध्ये आपण ही वडी लटकवतो आणि त्यासाठी तार पण दिलेली असते. सगळं रेडी आहे. पूर्ण 2 भांडे आहेत, 1 वडी आहे, तार आपण त्याला एकदम व्यवस्थित त्याला आपण बांधून घ्यायचं तारेने आणि आपल्या शेतामध्ये झाडाखाली अडकून द्यायचं आहे. तर एकरात साधारणतः 15 ते 20 अशा प्रकारचे सापळे आपण जर लावले तर फळमाशी नक्कीच नियंत्रणात येते. हे केव्हा लावायचे? जेव्हा तुमचे शेतामध्ये फळं हे वाटाण्याच्या साईजचे असतील आणि ऑलमोस्ट सगळीकडे आता तुमच्या इथे फ्रूट सेट झालेला असेल. इथून पुढे हे तुम्हाला हे सापळे लावायचे आहेत. त्याच्यामुळे काय होणार की जी काही फळमाशी वगैरे जी अंडे घालायसाठी फळावरती बसणार ते याच्याकडे अट्रॅक्ट होणार. अट्रॅक्ट झाल्यावर ती वडीमध्ये जे औषध आहे त्याच्यामध्ये इफेक्टमुळे ती मरून खालच्या ज्या भांडं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पडलेली दिसेल. तर असं केलं तर नक्कीच फळमाशीवरती आणि फळात ज्या निघणाऱ्या आळ्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन मिळेल. तर आता आपण हा सापळा पूर्णपणे तयार करून दाखवतो आहे. त्यासाठी आपल्याला 2 हे भांडे दिलेले आहेत, त्यात अडकवायची ही वडी दिलेली आहे. हे चिपकूचं मी मागवलं होतं फ्रूट फ्लायसाठी ऑनलाईन. तर ऑलमोस्ट मला 70 रुपयाला एक पडलं आहे हा ट्रॅप. आणि तो आता मी पूर्णपणे तुम्हाला तयार करून दाखवतो आहे. एक तार काढू आहे त्याच्यातनं. एकदम सोपं आहे. एक तार दिलेली आहे त्याच्यामध्ये. आता वडी बघूया त्याच्यामध्ये कशी निघते ती. ठीक आहे, ही तार याच्यातनं घालायची. तारेला इथं होल दिलेलं होतं, त्याच्या वडीमध्ये होल दिलं, त्याच्यामध्ये तार आपण बांधून घेतली. हीच तार याच्यातनं फक्त घालून हे झालं तयार. आणि हे झाकण खालून, ह्याचं झाकण असं खालून लावून घ्यायचं. तर हा सापळा आपला तयार झाला. जो ट्रॅप आपण आता बनवला होता तो आता आपण इथं आपल्या झाडावर बांधतो आहे. जेणेकरून काय होईल की आता माशी, जी कोणती फ्रूट फ्लायची माशी येणार ती त्या ट्रॅपमध्ये येऊन फसलेली आपल्याला दिसेल, मेलेली दिसेल. आणि अशा प्रकारे फळांमध्ये आळ्या निघण्याचं प्रमाण हे कमी झालेलं असेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.